तर हाय फ्रेंड्स, आज मी बनवते आहे पास्ता. त्याच्यासाठी मी पहिले कांदा कट केला, टोमॅटो कट केलं, त्याच्यानंतर पाणी उकळायला टाकलं. मग मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं व त्याला उकळी आल्यावर पास्ता टाकून दिला. थोडंसं मिक्स केलं. त्याच्यानंतर पास्ता बॉईल झाल्यावर मी काढून घेतला. ॲक्च्युली ते माझं दाखवायचं राहून गेलं. मग मी त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं, मोहरी टाकली. मोहरी छान तळतळली का त्याच्यामध्ये जिरं टाकलं. त्याच्यानंतर कांदा टोमॅटो घातला. मी ते बघा मी असं कट केलेलं होतं. कांदा टोमॅटो टाकला. त्याच्यानंतर छान असं फिरवलं. छान असं त्याच्यानंतर हा कांदा असा छान फ्राय झाला. माझ्या घरचा मसाला टाकला, नंतर गरम मसाला टाकला आणि थोडंसं तिखट. माझ्या मुलांना बिलकुल स्पायसी आवडत नाही. आणि हळद. ॲक्च्युली थोडा रात्रीचा टाईम काढला ना, कलर थोडा चेंज आला. आणि याच्यामध्ये मी हिरवी अशी कांदा पात टाकलेली. ही कांदा पात मी बाहेर लावलेली आहे, तीच टाकलेली आहे घरची. त्याच्यानंतर पास्ता ड्रेन केलेला टाकून दिला, फ्राय केलं. आणि आता कोथिंबीर टाकते. पहिले नमक टाकलं आणि कोथिंबीर टाकला. छान असं फिरवून घेतलं. पास्ता बघा किती छान दिसतोय, एकदम छान दिसतो. हे बघा माझा मुलगा खातो आणि त्याला खूप जास्त पास्ता आवडला. तो बोलतो, मम्मी